नमस्कार शेतकरी मित्रांनो, आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. तर आज आपण 82वा भाग बनवतो आहे आणि अत्यंत महत्त्वाचा भाग. बरेचशा लोकांनी मला फोनवर विचारलं की मोसंबी, संत्रा, आंब्याबहराचं नियोजन करत असताना नेमकी आपली कामं कशा पद्धतीची असतात, जास्त खर्चिक असतात, जास्त कष्टाचे असतात का? तर त्याच्यासाठी आपण आज एक व्हिडिओ बनवला. 82व्या भागामध्ये आपण हीच गोष्ट क्लिअर करण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर मोसंबी, संत्रा किंवा सिट्रस फ्रूट, लिंबूवर्गीय फळपिकाचं नियोजन करत असताना जसं की आपण आंब्याबहर, मृगबहर, हस्तबहराचं नियोजन करतो, परंतु आंब्याबहर हा आर्टिफिशियल आपण नियोजन करतो, 100% सक्सेस आपण त्यामध्ये होतो. जसं मृगबहर, हस्तबहरामध्ये आपण होत नाही, कारण तो वातावरणाशी डिपेंड करतो. तर आंब्याबहराचं नियोजन करत असताना सर्वात अगोदर मी सांगितलेलं आपल्याला, कोणत्याही पिकाचं नियोजन करत असताना आपल्याला झाडाची गुणवत्ता चांगली पाहिजे, पानाची संख्या भरपूर पाहिजे, पानाची साईज मोठमोठी पाहिजे, झाड हिरवंगार पाहिजे आणि निरोगी पाहिजे. तर आपल्याला व्यवस्थित ताण देता येतो आणि त्या झाडापासून अपेक्षित फळं घेता येतात. तर मग आता याच्यासाठी आपण काय करतो, जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये डोस भरतो. आता तो डोस कसा भरतो, गरजेनुसार. ज्या झाडाची गुणवत्ता चांगली असेल त्यांना हा डोस गरजेचा नाही, परंतु ज्या झाडाची गुणवत्ता खराब असते, पिवळसरपणा असतो, पानाची संख्या कमी असते, मग अशा वेळेस आपण जुलै ऑगस्ट महिन्यात डोस भरला की झाड आपलं 2-3 महिन्यामध्ये परिपक्व होतं आणि मग आपल्याला फळ धारण्यासाठी ते रेडी असते. त्याच्यानंतर नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये आपल्याला स्टोरेजसाठी 3 फवारण्या घ्याव्या लागतात, जेणेकरून काडीमध्ये आपल्या गर्भधारणा चांगल्या पद्धतीने होईल, स्टोरेज चांगल्या पद्धतीने होईल आणि आपल्याला नंतर त्या ठिकाणी फ्लावरिंग ही चांगल्या पद्धतीने लागेल. तर नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात कंपल्सरी 3 फवारण्या घ्याव्या लागतात. याच्यामध्ये कंडिशन वाईज थोड्याशा प्रमाणात आपण बदल करू शकतो, परंतु फवारण्या 3च घ्याव्या लागतात. त्याच्यानंतर अगोदर डोसेस भरला असेल, त्यानंतर अगोदर डोसेस भरला नाही अशा शेतकऱ्यांनी डिसेंबर शेवटी आपण डोस भरावा लागतो. ज्यांनी मोसंबीला जुलै ऑगस्ट महिन्यात डोसेस भरला नाही, पण आता आपल्याला ताण तोडायचा आहे, मग तशा वेळेस आपल्याला डिसेंबर महिन्याच्या शेवटी डोस भरावा लागतो. झाडाला, खोडाला आपल्या बोरडो पेस्ट करावी लागते आणि नंतर पाणी द्यावं लागतं. त्याच्यानंतर डोस भरताना कुणी 10-20-20 युरिया टाकणार, कुणी NPKच देणार, कुणी नुसतं 18-26 देणार, कुणी सेकंडरी देणारच नाही, कुणी सेकंडरी देईल तर मायक्रोन्यूट्रन देणार नाही, कुणी हे रासायनिक खत सगळे देतील पण शेणखतच देणार नाही, किंवा तुमचं कोंबडी खत असेल ते देणार नाही. तर आपल्याला शेणखतासोबत, जसं की कोंबडी खत असेल, मळी असेल, तिन्हीपैकी एक. त्याच्यानंतर रासायनिक खताचा डोस भरत असताना NPK, सेकंडरी, मायक्रोन्यूट्रंट हे 4ही गोष्टी आपल्याला व्यवस्थित झाडाची कॅनोपीनुसार, झाडाच्या वयानुसार, जमिनीच्या प्रकारानुसार आपल्याला त्या गोष्टी कराव्या लागतात, जेणेकरून लागलेली फळाला साईज चांगली येईल, फळधारणा चांगली होईल, झाडाची गुणवत्ता ढासळणार नाही. त्याच्यानंतर आपण काय करणार, मग आपला डोस भरला, आपण पाणी दिलं, त्याच्यानंतर फ्लावरिंगमध्ये गरज पडली तर आपल्याला फवारणी घ्यावी लागते, परंतु आपण दिलेला डोस जर भरला तर आपल्याला फ्लावरिंगमध्ये फवारणीची गरज पडत नाही. परंतु वातावरण जर खराब झालं तर आपण ऑर्गॅनिक म्हणा किंवा केमिकल म्हणा, दोन्हीपैकी एक फवारणी घेऊ शकतो. त्याच्यात जनरली ती गरजही पडत नाही. नंतर मग आपल्याला आपली पुढची स्टेज येते बघा, तुरीसारख्या अवस्थेमध्ये खूप सारी फळगळ होते आपली. त्या ठिकाणी नॉर्मली नत्राची कमतरता त्या ठिकाणी झाडाला भासते. सडनली झाडाला माल लागल्यामुळं न्यूट्रिशनचा प्रवाह व्यवस्थित होत नाही, म्हणून आपण त्यावेळेस एक ड्रिचिंग करतो, किंवा ड्रिचिंग एखाद्याकडे ठिबक नसेल, पाण्याची व्यवस्था ड्रिचिंगची नसेल, तर त्या ठिकाणी आपण फवारणीमध्ये सुद्धा त्या गोष्टी कंट्रोल करू शकतो. त्याच्यानंतर फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये नत्र स्थिरीकरण. फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये आपण नत्र स्थिरीकरण का बरं करतो, कारण त्यावेळेस सुपारीसारखी फळगळ होते. फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये आपण नत्र स्थिरीकरण खूप स्वस्त असते, स्वस्त पैशाचं, स्वस्त कष्टाचं असं नत्र स्थिरीकरण केलं म्हणजे सुपारीसारखी फळगळ होत नाही. आणि मे महिन्यामध्ये आपण त्या ठिकाणी एखाद्या प्लॉटवर जर मंगूची लक्षण दिसायला लागली तर त्यावेळेस मंगूची फवारणी, अन्यथा ती फवारणी घ्यायचं काम पडत नाही. त्याच्यानंतर मग काय, आपल्याला पुन्हा पावसाळा लागतो. पावसाळ्यामध्ये मग नंतर आपण ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यामध्ये जे सततधार पाऊस असेल, जमीन काळीची असेल, थोडंसं पाणी साचलं असेल, आपल्याला इक्का-दुक्का फळगळ जर त्या ठिकाणी दिसत असेल, जसं यावर्षी झाली, तर त्यावेळेस आपण 2 फवारण्या करतो. एक जमिनीवर फवारणी करतो, जेणेकरून भापेचं रूपांतर नॉर्मल हवेमध्ये होणार, आणि दुसरी फवारणी आपण झाडावर करणार, जेणेकरून आपले फळगळ होणार नाही. त्याच्यामध्ये इन्सेक्टिसाईडसुद्धा वापरतो, फंगिसाईडसुद्धा वापरतो, आणि आपण ब्लू कॉपर जमिनीवर फवारतो, जेणेकरून फळगळ होणार नाही. आणि त्यासोबत आपण विहिरीचं काळं पाणी देऊन भाप त्या ठिकाणी कमी करण्याचा
करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपले कामं जनरल 6च असतात, परंतु वातावरणाच्या बदलानुसार जर इमर्जन्सी कामं वाढले तर 1-2 कामं वाढू शकतात, परंतु हे कामं कंपल्सरीमध्ये. मग तुम्हाला फवारण्यातील 3 आणि इथे 1-2 5 आणि त्याच्यानंतर 6 मॅक्सिमम फवारण्या असतील तुमच्या, आणि वातावरण चांगलं असेल तर मग 4 फवारण्या 5 फवारण्यामध्येच कंट्रोल होते. त्याच्यानंतर एक वेळेस ड्रिचिंग असणार, एक वेळेस डोस असणार, आणि बाकीचे जे कामं आहेत नंतर स्थिरीकरण, तर हे नॉर्मल काम असते. म्हणजे 6 ते 7 कामं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर जनरली आपण विचार केला मोसंबीमध्ये येणारे मुख्य आजार, त्याच्यामध्ये मग तुमचं फायटोप्थोरा असेल, ट्रिस्टिजा असेल, कोलेट्रिटिकम बुरशी असेल, ग्रेनिंग जीवाणू असेल, ब्राऊन रॉट असेल, त्याच्यानंतर तुमची भाप लागणे असेल, त्याच्यानंतर आपलं लिप मायनर असेल, सिट्रसिल्ला असेल, रेड माईट असेल, ब्लॅक माईट असेल, थ्रिप्स असेल, हे असे जे प्रॉब्लेम, गमोसिस असेल, हे जे प्रॉब्लेम आपल्याला येतात याच्याशी आपण वेळोवेळी फेस करतो. परंतु झाडाची इम्युनिटी जर चांगली असेल तर याच्यापैकी आपल्याला 90% तर प्रॉब्लेम येतच नाही. शेतकरी मित्रांनो, 82व्या भागामध्ये आपण ज्या गोष्टी बघितल्या, ह्या ज्या गोष्टी बघितल्या याला जास्तीत जास्त जर तुमचं 10 वर्ष झाड असेल तर 100 रुपये खर्च येतो. झाड जर 15 वर्षाचं असेल तर 120 रुपये खर्च येतो. आणि झाड खूपच आवड असेल, जसं की 25x25, 20x20 असेल, खूप मोठं झाड असेल तर 150 रुपये पर झाड खर्च येतो. म्हणजे 100 ते 150 रुपयाच्या मध्येच खर्च यायला पाहिजे, तो सुद्धा झाडाच्या कॅनोपीनुसार. आता बरेचसे यूट्यूबर असेल, कन्सल्टंट असेल, कंपनी एम्प्लॉय असेल, किंवा कोणी असेल दुकानदार, प्रति झाड 200, 250 रुपयाचा खर्च देता. शेतकऱ्याला 15 फवारण्या देता, 5 ड्रिचिंग देता. शेतकऱ्यांनी मरायचं का? एवढा खर्च हा अंगुराला, डाळिंबाला लोक करतात. मोसंबीला एवढा खर्च करायची गरज पडत नसते. मी वारंवार सांगतो, 100 रुपये ते 125 रुपये प्रति झाडाचा खर्च जर येत असेल तर आपल्याला त्या ठिकाणी प्रॉपर काम चाललं आहे असा आपण त्याचा अर्थ. पुन्हा एक गोष्ट सांगतो, वेल कंपनीचं सिलेक्शन जर केलं, योग्य कंपनीची निवड जर केली तर आपल्याला प्रॉपर रिझल्ट येतो. परंतु आपण बोगस कंपन्याचे खत औषध घेतल्यामुळं आपल्याला पैसाही जातो, वेळही जाते आणि रिझल्ट येत नाही. विशेष करून मल्टीनॅशनल कंपन्या वापरायला पाहिजे आपण, जसं की सिजेंटा असेल, BSF असेल, बायर असेल, धानुका असेल, ICL असेल, ॲग्रिकॉन असेल, त्याच्यानंतर टाटा असेल, अशा मल्टीनॅशनल ICL आहे, अशा स्टँडर्ड कंपन्याचं, एरीज असेल, आपण स्टँडर्ड कंपन्याचं जर खत औषध घेतले तर त्या ठिकाणी आपल्याला 100% रिझल्ट त्या ठिकाणी मिळतो. तर शेतकरी मित्रांनो, आपण यूट्यूब माझे जे चॅनल बघता, आपल्याला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला शेअर करत जा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला नसेल तर कृपया बघू नका. आणि फालतूच्या कमेंटही बरेचसे शेतकरी करतात. आता मी काल व्हिडिओ टाकला होता, मळी वापरा. एक मूर्ख शेतकऱ्याने मला सांगितलं किती पैसे घेतले यांच्याकडून. पंकजाताई मुंडेची कंपनी, जी मळीवर प्रोसेस करून खत बनवतात, ते मळीचं 220 रुपयाला 50 किलो बॅग देतात ते. आता पंकजाताई मुंडेची कंपनी रिसर्च करून मळीवर प्रक्रिया करून त्यांनी जे खत बनवलेलं आहे, हिचं खूप नाव झालेलं आहे. पैठण तालुका असेल, औरंगाबाद तालुका असेल, अंबड तालुका असेल, घनसावंगी तालुका असेल, बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ते अद्रकीला, मोसंबीला, डाळिंबाला, सीताफळाला सगळीकडे वापरलं, रिपोर्ट चांगले आले. म्हणून मी सांगितलं, आणि मी कंपल्सरी वापरू नका म्हटलो तुम्हाला. शेणखत वापरा, गांडूळ खत वापरा, कोंबडी खत वापरा किंवा मळी वापरा. चारीपैकी तुम्ही कोणतेही घेऊ शकता. तुमच्याकडे जर खूप लॉर्ड पार्टी असेल, तुमच्याकडे शेण अवेलेबल असेल तर टाका. ज्यांनी कमेंट केली ती नालायक पार्टी, भंगार, त्याला कोणी गावात कुत्र विचारत नसेल, त्या माणसाने मला कमेंट केली ह्यांनी पैसे घेतले. म्हणजे बुद्धिमत्ता त्या ठिकाणी लक्षात येते की मूर्ख माणसासोबत गाठ पडल्यावर विनाकारण दिमागाला टेन्शन येते. आणि मी कमेंट्स बॉक्सही बंद करून ठेवलं आहे. मला कमेंटची गरज पण नाही, मला मोटिवेशनची गरज नाही कोणाच्या. कारण मी प्रॉपर एक शेतकरी, माझ्या बागेमध्ये जे एक्सपेरिमेंट केले ते मी लोकांना सांगितले, त्याचे रिपोर्ट चांगले आले. 3-3, 4-4 वर्षापासून शेतकरी माझ्या ग्रुपला जॉईंट आहे आणि मी ग्रुपवर काम करतो. असं सेपरेटली काम करत नाही. प्रामाणिकपणा ग्रुपवर दिसून येते. 500-500 लोकांना संग्रहित करून काम करणं म्हणजे सोपी गोष्ट नसते. वर्षभराचे 2000 रुपये घेतो, परंतु रिपोर्टही चांगले दिलेले, कमी खर्चात कमी श्रमात रिपोर्ट दिलेले. 4 वर्षापासून शेतकरी 4-4 वर्षापासून जॉईंट आहे. व्हिडिओ बनवतो तर ज्या शेतकऱ्याला रिझल्ट आला त्यांचे नंबर यूट्यूब चॅनलवर देतो. म्हणजे तुमची दिशाभूल होणार नाही. असे फालतूचे काम आपण करत पण नाही आणि करणारही नाही. मला त्याची गरज पण नाही आहे. मी वर्षभरामध्ये 400-500 शेतकऱ्याचं काम केलं तरी माझं कलेक्शन 7-8 लाख रुपये होतं आहे. थोडीशी मेहनत घ्यावी लागती. वर्षभर फोनवर संवाद करावा लागतो. स्पेसिफिकली चिठ्ठ्या लिहून द्यावं लागत्या. शेतकऱ्याची कंडिशन जाणून घ्यावं लागते. काम करणं एवढं सोपं पण नसतं. खरं कामाला स्ट्रगल करावं लागतं. बरेचसे एम्प्लॉय असेल किंवा एखादा यूट्यूबर असेल, मला माहिती आहे 40-40% कमिशन कंपनीचं घेता, भंगार कंपनीचे खत औषध देता, शेतकऱ्याचा 2-2, 3-3 लाख रुपये खर्च करायला लावता आणि शेतकऱ्याचे 70-70, 80-80 हजार रुपये कमवणारे पण कन्सल्टंट मला माहिती आहे.
मी सगळ्यांचे व्हिडिओ बघू नये. मी MB पाटलाचे बघितलेले, विद्यापीठाला रिसर्च केलेले, पारंपरिक शेती रिसर्च केलेली, आधुनिक शेती रिसर्च करतो आणि आपलं जे आत्मसात ज्ञान आहे ते पण आपण शेतात एक्सपेरिमेंट करतो, लोकांसमोर प्रेझेंट करतो. आपण असं दिशाभूल करण्याचं कामही नाही करत. तुम्हाला जर कंपनी आम्ही सांगतो, तुम्हाला डाऊट येत असेल तर दुसऱ्या कंपन्या घ्या, परंतु रिझल्ट कमी आला तर मग आमच्या नावानं परत बॉम्बलायचं नाही. तर शेतकरी मित्रांनो, आपण बघितलेलं आहे 82व्या भागामध्ये मोसंबी, संत्रा, आंब्यावर नियोजन करत असताना जनरली आपल्याला हीच कामं करावं लागतात. याच्या व्यतिरिक्त 1-2 कामं वातावरणाच्या फरकानुसार चेंज होऊ शकतात, परंतु मॅक्सिमम असा चेंजेस होत नाही. तर आपल्याला 82वा भाग आवडला असेल, समजला असेल अशी आशा करतो. आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा.